हॅलो, आज आपण डबल अकाउंट सिस्टम चा एक नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करत आहोत. हा एक प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेमला आपल्याला सॉल्व करायचा आहे. प्रॉब्लेम अगोदर समजून घ्या. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे अगोदर पूर्ण केअरफुली वाचा, समजून घ्या या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे. जसं फ्रॉम दी फॉलोइंग पर्टिक्युलर्स ड्रॉ ऑफ कॅपिटल अकाउंट. तुम्हाला काय काढायचं आहे? कॅपिटल अकाउंट अँड जनरल बॅलन्स शीट. तुम्हाला दोन गोष्टी काढायला सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे कॅपिटल अकाउंट काढायला सांगितलेला आहे आणि दुसरा म्हणजे जनरल बॅलन्स शीट काढायला सांगितलेला आहे. ऍज ऑन 31 मार्च 2016, 31 मार्च 2016 ची तुम्हाला बॅलन्स शीट, जनरल बॅलन्स शीट काढायची आहे अंडर द डबल अकाउंट सिस्टम. डबल अकाउंट सिस्टम नुसार तुम्हाला ते करायचं आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? ऑथराइज कॅपिटल 8,000 शेअर्स ऑफ ₹100 इच. ऑथराइज कॅपिटल जी आहे ही म्हणजे काय म्हणू आपण त्याला, मॅक्झिमम तुम्ही इश्यू करू शकता. 8,000 शेअर तुम्ही इश्यू करू शकता, त्याला ऑथराइज कॅपिटल आपण म्हणतो. ती 8,000 शेअर्स आहे, ₹100 एक शेअर याप्रमाणे. परंतु इश्यू करण्यात आलेले आहेत 4,000 शेअर. 8,000 ऑथराइज आहे परंतु इश्यू करण्यात आले 4,000 शेअर इश्यू करण्यात आले, ज्याची प्रत्येकाची किंमत ही ₹100 आहे. त्याच्यानंतर आणि हे फुल्ली पेड आहेत पूर्णच्या पूर्ण. आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे आउट ऑफ दीज म्हणजे या 4,000 शेअर पैकी 500 शेअर्स हे वेअर इश्यूड ड्युरिंग द इयर. 500 शेअर जे आहेत हे 500 शेअर या वर्षी ड्युरिंग द इयर म्हणजे या वर्षी जो चालू वर्ष आहे या चालू वर्षामध्ये किंवा आताच नुकताच संपलेला जो वर्ष आहे म्हणजेच कोणता 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 हा जो ड्युरिंग इयर आहे, हा जो करंट इयर आहे, या करंट इयर मध्ये 500 शेअर्स तुम्ही इश्यू केले आणि असे मागच्या वर्षीपर्यंत 3,500 म्हणजे असे 4,000 शेअर तुम्ही इश्यू करण्यात आलेले आहेत. हा एवढा याचा अर्थ होतो. आता त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलेलं आहे की कॅपिटल अकाउंट तयार करायला, तुम्हाला सांगितलेलं आहे की जनरल बॅलन्स शीट तयार करायला, या दोन गोष्टी करायला सांगितलेल्या आहे. आणि खाली काही इन्फॉर्मेशन हे सगळे दिलेले आहेत. हे फिगर्स दिलेले आहेत की तुमच्याकडे काय काय डिव्हेंचर्स किती आहे, सन्ट्री क्रेडिटर्स किती आहे, हे सगळं दिलेलं आहे. आता त्याच्यावरून कोणतं कुठे कुठे जाणार ते अगोदर समजून घ्या. आता जसं 8% डिव्हेंचर्स अकाउंट, 8% डिव्हेंचर्स अकाउंट म्हणजे ही तुमची इन्कम आहे, रिसिप्ट आहे, त्याच्यामुळे ही कॅपिटल रिसिप्ट मध्ये जाणार, कॅपिटल रिसिप्ट मध्ये जाणार. त्याच्यानंतर सन्ट्री क्रेडिटर्स, ही क्रेडिटर्स बॅलन्स शीट मध्ये जाणार. क्रेडिटर्स म्हटल्यानंतर ही लायबिलिटीज आहे, त्याच्यामुळे लायबिलिटीज साईडला जाणार. रिझर्व्ह ऑफ फंड सुद्धा लायबिलिटीज आहे, ती सुद्धा लायबिलिटीजला जाणार. त्याच्यानंतर सन्ट्री डेप्टर्स आहे, सन्ट्री डेप्टर्स ही तुमची असेट्स आहे, त्याच्यामुळे असेट साईडला जाणार बॅलन्स शीट मध्ये. कॅश एट बँक असेट साईडला जाणार. रिझर्व्ह फंड इन्व्हेस्टमेंट असेट साईडला जाणार. त्याच्यानंतर स्टोर्स इन हँड ही सुद्धा असेट साईडला जाणार. कारण की याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे ऍडजस्टमेंट वगैरे काही सांगितलेलं नाही की डबल इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट असं वगैरे काही याच्यामध्ये बॅलन्स शीट याच्यामध्ये जर ऍडजस्टमेंट दिलेले असतं तर आपण त्या पद्धतीने विचार केलेला असता की ही ऍडजस्टमेंट याच्यावर जाणार आणि याच्यामधून एवढी मायनस होणार असं वगैरे काही सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे हा एकदम इझी आणि एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर सांगितलेला आहे इतर असेट साईडला जाणार. हा फिक्स असेट्स, हा फिक्स असेट्स एक्सपेंडिचर अप टू 31 मार्च 2015 पर्यंतचा जो एक्सपेंडिचर आहे फिक्स असेटचा एक्सपेंडिचर आहे. तर मशिनरी अँड प्लांट हे जाणार तुमच्या कॅपिटल अकाउंट मध्ये. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला कॅपिटल अकाउंट मध्ये जो आपण एक्सपेंडिचर लिहितो तो एक्सपेंडिचर तुम्हाला लिहावं लागेल. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर अँड मेन्स हा सुद्धा एक्सपेंडिचर आहे. त्याच्यानंतर सर्व्हिस कनेक्शन हा सुद्धा एक्सपेंडिचर आहे. आणि हे तिन्ही एक्सपेंडिचर तुम्हाला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून लिहावं लागेल कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याच्यानंतर ऍडिशनल ड्युरिंग द इयर. आता ऍडिशनल काही परचेस करण्यात आलं म्हणजे या वर्षी तुमच्या करंट इयर मध्ये काही परचेस करण्यात आलं. तर काय काय परचेस करण्यात आलं? तर 50,000 म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत 3,000 रुपये, 3 लाख रुपये. या वर्षी 50,000 रुपयाचा 3 लाख ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मर मागच्या वर्षीपर्यंत 1.5 लाख रुपयाचा आणि या वर्षी 50,000 रुपयाचा ट्रान्सफॉर्मर अँड प्लांट मेन्स परचेस करण्यात आलं. 2 लाख रुपयाचा टोटल परचेस करण्यात आलं. सर्व्हिस कनेक्शन 20,000 रुपये मागच्या वर्षी, 50,000 रुपयाचा मागच्या वर्षीपर्यंत 50,000 रुपयाचा. या वर्षी या ड्युरिंग द इयर मध्ये 20,000चा तुम्ही सर्व्हिस कनेक्शन परचेस केलेले आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर डेप्रिशिएशन फंड. हा डेप्रिशिएशन फंड या 3 गोष्टी दिलेल्या आहेत. डेप्रिशिएशन फंड मध्ये मशिनरी अँड प्लांट, ट्रान्सफॉर्मर अँड सर्व्हिस कनेक्शन
ह्या तिन्ही असेट्सवर डेप्रिशिएशन तुम्हाला चार्ज करायला सांगितलेलं आहे। या तिन्ही गोष्टीवर डेप्रिशिएशन जर तुम्ही चार्ज केलं, हा डेप्रिशिएशन फंड सुद्धा तुम्हाला लायबिलिटीज साइडलाच लिहावा लागेल, कारण की हा फंड आहे आणि फंड हा लायबिलिटीज साइडला लिहित असतो, त्याच्यामुळे डेप्रिशिएशन फंड सुद्धा लायबिलिटीज। आणि नेट रेव्हेन्यू अकाउंट ही क्रेडिट बॅलन्स आहे, नेट रेव्हेन्यू अकाउंट क्रेडिट बॅलन्स आहे आणि क्रेडिट बॅलन्स असल्यामुळे ते तुम्हाला लायबिलिटीज साइडला, म्हणजे याचा अर्थ काय झाला, क्रेडिट बॅलन्स नेट रेव्हेन्यू अकाउंट, रेव्हेन्यू अकाउंटला लॉस झालेला आहे आणि त्याच्यामुळे ही क्रेडिट बॅलन्स आहे। क्रेडिट बॅलन्स जर लॉस मध्ये असेल तर तुम्हाला ती लायबिलिटीज साइडला लिहावी लागेल आणि त्याच्यामुळे ही जी सुद्धा 40,000 अमाऊंट आहे, ही 40,000 तुम्हाला लायबिलिटीज साइडला येणार जनरल बॅलन्स शीट मध्ये। ठीक आहे, हा तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे आणि तुमच्याकडे प्रॉब्लेम अगोदर हा प्रॉब्लेम तुमच्याकडे असू द्या, लिहून घ्या आणि मग आता याच्यानंतर तुम्हाला याला सॉल्व्ह करायचं आहे, याचं सोल्युशन द्यायचं आहे। आता माझ्याकडे एकच बोर्ड असल्यामुळे तुम्हाला हे अगोदर पूर्ण लिहून घ्यावं लागेल, नाहीतर आपण एक साथ दोन्ही म्हणजे जनरल बॅलन्स शीट आणि कॅपिटल अकाउंट तयार केलं असतं। एक साइड जर तुमच्याकडे जर प्रॉब्लेम असता तर पट्टा तुम्ही लिहू शकता। तर सगळ्यात अगोदर आता तुम्हाला तयार करावं लागेल कॅपिटल अकाउंट। तर हा झाला प्रॉब्लेम, कॅपिटल अकाउंट। एक साथ लिहायचं ना, जाऊया ठीक आहे। कॅपिटल अकाउंट फॉर द ईयर एंडेड 31st March 2016। Capital expenditure up to 31st March 2015 पहिला कॉलम, त्याच्यानंतर ड्युरिंग द इयर, चालू वर्षाचा कॉलम आणि दोन्ही मिळून मग टोटल, त्याच्यानंतर कॅपिटल रिसिप्ट, सुद्धा 3 कॉलम येतील अप टू 2015 ड्युरिंग द इयर अँड टोटल। ड्युरिंग द इयर टोटल, अशा पद्धतीने तुम्हाला कॅपिटल अकाउंट तयार करावं लागेल। आता कॅपिटल रिसिप्ट मध्ये काय काय तुम्ही रिसिप्ट करत आहात, प्रॉब्लेम मध्ये सर्वात अगोदर तुम्हाला कॅपिटल अकाउंट जर तयार करायचं असेल तर कॅपिटल अकाउंट मध्ये काय काय रिसिप्ट होत आहे, तर काय रिसिप्ट होत आहे, तर एक तर म्हणजे तुम्ही शेअर इश्यू करत आहात, शेअर इश्यू करत असल्यामुळे ते रिसिप्ट होतील। किती इश्यू करत आहात, ते 4,000 शेअर तुम्ही इश्यू करत आहात, 4,000 शेअर्स इश्यू करत आहात। आता 4,000 शेअर जर इश्यू करत आहात तर ते तुम्हाला लिहावं लागेल, तर ती लिहा शेअर कॅपिटल बाय शेअर कॅपिटल 4,000 शेअर्स, परंतु मागच्या वर्षीपर्यंत 3,500 म्हणजे 3,50,000 मागच्या वर्षीपर्यंत। या वर्षी तुम्ही 500 शेअर इश्यू करत आहात म्हणजे 50,000 रुपयाचे शेअर इश्यू करत आहात, असे टोटल 4 लाख रुपयाचे शेअर इश्यू करण्यात येत आहेत। ठीक आहे, हे समजलं, म्हणजे 4,000 शेअर इश्यू करण्यात आले आउट ऑफ 500 शेअर्स इश्यू ड्युरिंग द इयर। आता इश्यू ड्युरिंग द इयर या वर्षी तुम्ही 500 शेअर इश्यू करत आहात, त्याच्यामुळे 50,000 रुपयाचे शेअर
आणि मागच्या वर्षीपर्यंत 3.5 लाखाचे शेअर अशी 4 लाखाचे शेअर इश्यू करत आहात. त्याच्यानंतर 8% डिबेंचर इश्यू करत आहात तुम्ही. 8% डिबेंचर 8% डिबेंचर्स इश्यू करण्यात येत आहेत. ते किती रुपयाचे हे सांगितलेलं आहे. किती रुपयाचे आहेत ते प्रॉब्लेम. काय सांगितलेलं आहे प्रॉब्लेम मध्ये 8% डिबेंचर 2 लाख रुपये. 2 लाख रुपीज 8% डिबेंचर 2 लाख. ठीक आहे. त्याच्यानंतर डिबेंचर झालं. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स आहे तुमच्या प्रॉब्लेम मध्ये. सन्ड्री क्रेडिटर्स तुम्हाला सांगितलं आहे बॅलन्स शीट मध्ये जाणार. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड सुद्धा बॅलन्स शीट मध्ये जाणार. सन्ड्री डेप्टर सुद्धा बॅलन्स शीट मध्ये जाणार. कॅश ऍट बँक सुद्धा बॅलन्स शीट मध्ये जाणार. रिझर्व्ह फंड इन्व्हेस्टमेंट सुद्धा बॅलन्स शीट मध्ये जाणार. त्याच्यानंतर कॅश ऍट बँक 50,000 ते सुद्धा जाणार. रिझर्व्ह फंड सुद्धा जाणार. त्याच्यानंतर स्टोर्स इन हँड 60,000 तो सुद्धा बॅलन्स शीट मध्ये जाणार. त्याच्यानंतर फिक्स असेट्स एक्सपेंडिचर अप टू 31 मार्च 2015. आता एक्सपेंडिचर मध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे मशिनरी अँड प्लॅन ते येणार आहे. डू मशिनरी अँड प्लॅन. मशिनरी अँड प्लॅन 3 लाख. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मर अँड मेन्स. ट्रान्सफॉर्मर अँड मेन्स सांगितलेलं आहे 1,50,000 प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे. आणि सर्व्हिस कनेक्शन टू सर्व्हिस कनेक्शन दिलेलं आहे किती 50,000. आता ऍडिशन ड्युरिंग द इयर मध्ये काय सांगितलेलं आहे ट्रान्सफॉर्मर अँड मेन्स 50,000 आहे. ट्रान्सफॉर्मर अँड मेन्स 50,000 दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर सर्व्हिस कनेक्शन 20,000 प्रॉब्लेम मध्ये सांगितलेला आहे. ठीक आहे. हे सगळं प्रॉब्लेम मध्येच दिलेलं आहे. त्याच्यामुळे हा 1,50,000 आणि 50,000 हा 1,50,000 हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. पहा तुमच्या प्रॉब्लेम मध्ये जो तुम्ही आपण लिहिलेलं होतं की 3 लाख अँड ट्रान्सफॉर्मर अँड 1,50,000 and transformer and mains 50,000 and सर्व्हिस कनेक्शन 20,000. त्याच्यानंतर तुमचा डेप्रिशिएशन फंड दिलेला आहे. डेप्रिशिएशन फंड वगैरे तो जाणार तुमच्या लायबिलिटीज साईडला. त्याच्यामुळे तो तर येणार नाही. बस तुमचा प्रॉब्लेम संपलेला आहे. तर याची टोटल करा. आता याची टोटल साईडला लिहा. याची टोटल किती 3 लाख रुपये टोटल साईडला. त्याच्यानंतर 2 लाख रुपये टोटल. त्याच्यानंतर 50 आणि 20 70,000 रुपये. ठीक आहे. 1,50,000 आणि 50 2 लाख रुपये ही टोटल केली. चला टोटल करा आता याची किती येते ते 3 2 5 5,70,000 ही झाली तुमची टोटल. किती 70,000 ड्युरिंग द इयर मध्ये एक्सपेंडिचर झालेला आहे 3 लाख 5 लाख. ठीक आहे. हा झाला तुमचा टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर. त्याचप्रमाणे आता याची सुद्धा टोटल करून घ्या. $5,50,000 and 50,000 हे झालं 6 लाख. 6 लाख हा सुद्धा झाला तुमचा टोटल कॅपिटल रिसिप्ट. आता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत टोटल कॅपिटल रिसिप्ट अँड टोटल. आता याच्यामध्ये 6 लाख आहे याच्यामध्ये 5,70,000 आहे. तर 6 लाख आणि 5,70,000 म्हणजे कितीचा डिफरन्स आहे 30,000 चा डिफरन्स आहे. तर 30,000 चा डिफरन्स इथे बॅलन्स
म्हणून टाकून घ्या बॅलन्स. 30,000 बॅलन्स आहे, असे टोटल 6 लाख तुम्ही करू शकता. ठीक आहे, इथे सुद्धा 6 लाख. अशा प्रकारे हा तुमचा कॅपिटल अकाउंट झाला. आता या कॅपिटल अकाउंट, कारण की हा कॅपिटल अकाउंट तुम्हाला डायरेक्ट आता तुम्हाला जनरल बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला पाठवायचं आहे. आता याचं जे टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि टोटल कॅपिटल रिसिप्ट आहे, हे टोटल कॅपिटल रिसिप्ट ही जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जाणार आणि ही जाणार ही असेट साइडला जाणार. ठीक आहे, म्हणजेच किती 5,70,000 ही अमाऊंट जी आहे, ही अमाऊंट तुमच्या जनरल बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला, असेट साइडला जाणार आणि ही जी कॅपिटल रिसिप्ट जी आहे ही तुमच्या जनरल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जाणार. ठीक आहे, तर हा झाला तुमचा कॅपिटल अकाउंट. ओके, आता त्याच्यानंतर तुम्हाला तयार करायचं आहे जनरल बॅलन्स शीट. ते तयार करावी लागेल जनरल बॅलन्स शीट. ठीक आहे, तयार करून घ्या, लिहून घ्या. हे तुमचं झालं बघा, समजून घ्या. याच्यामधला काय समजलं नाही ते तुम्ही कमेंट्स मध्ये लिहू शकता. हा झाला कॅपिटल अकाउंट. आता त्याच्यानंतर जनरल बॅलन्स शीट. General balance sheet as on 31st March 2016. Liabilities, amount, assets, amount. ठीक आहे, आता सगळ्यात अगोदर तुम्ही जे आता कॅपिटल अकाउंट मध्ये जी टोटल एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर आणि टोटल कॅपिटल रिसिप्ट घेतले होतं ते आताच सांगितलं की टोटल कॅपिटल रिसिप्ट कुठे घ्यायचा, तर टोटल कॅपिटल रिसिप्ट जो आहे लायबिलिटी साइडला घ्यायचा. टोटल कॅपिटल रिसिप्ट, टोटल कॅपिटल रिसिप्ट किती 6 लाख आणि टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर हा आहे तुम्हाला 5,70,000. ठीक आहे, ह्या दोन्ही अमाऊंट तुम्ही मागच्या प्रॉब्लेमवरून, मागच्या लेजरवरून म्हणजे कोणता कॅपिटल अकाउंट वरून तुम्ही काढलेला आहे. आता त्याच्यानंतर प्रॉब्लेम पहा आणि प्रॉब्लेम मध्ये कोण काय काय तुमच्या बॅलन्स शीट मध्ये जाणार मी तुम्हाला आताच सांगितलेलं होतं ते सगळे लिहून काढा. आता काय काय जाणार पहा. 8% डिबेंचर तर घेतलंच आपण 2 लाख रुपये. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स दिलेले आहेत तुमच्या प्रॉब्लेम मध्ये, तो लिहून घ्या. सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स आहे 50,000. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे रिझर्व्ह फंड, रिझर्व्ह फंड सुद्धा लायबिलिटी साइडला येणार. रिझर्व्ह फंड, रिझर्व्ह फंड आहे 1 लाख. त्याच्यानंतर आहे सन्ड्री डेप्टर्स, सन्ड्री डेप्टर्स ही असेट्स आहे त्याच्यामुळे असेट साइडला आहे ना. सन्ड्री डेप्टर्स हे सगळे आपल्याला माहित आहे. बॅलन्स शीट मध्ये काय काय कोणत्या साइडला जातं, असेट्स काय, लायबिलिटीज काय, हे साइड आपल्याला माहित आहे. त्याच्यामुळे बाकीचं तर काय आहे. आणि त्याच्यानंतर कोणत्या ऍडजस्टमेंट मध्ये काही सांगितलेलं नाहीये. त्याच्यानंतर रिझर्व्ह फंड इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट शब्द आला की तुम्ही ते असेट साइडला टाकायचं. रिझर्व्ह फंड इन्व्हेस्टमेंट, रिझर्व्ह फंड इन्व्हेस्टमेंट किती 1 लाख. याच्यामध्ये तुम्हाला मार्केट व्हॅल्यू पण दिलेली आहे, परंतु मार्केट व्हॅल्यू घ्यायची नाही. जी तुमची कॉस्ट व्हॅल्यू आहे तीच घ्यायची. मार्केट व्हॅल्यू 1,10,000 आहे, परंतु ती घेतल्या जात नाही. मार्केट व्हॅल्यू, मार्केट हा आज आहे उद्या पण चेंज होऊ शकतो, कधी पण चेंज होऊ शकतो. त्याच्यामुळे मार्केट व्हॅल्यू ही घेतली जात नाही, कॉस्ट व्हॅल्यू नुसार
तुमचा रिझर्व्ह फंड 1 लाख आहे. त्याच्यानंतर स्टोर्स इन हँड ही सुद्धा असेट्स आहे. स्टोर्स इन हँड ही 60,000 60,000 आहे. त्याच्यानंतर फिक्स असेट्स तर आपण घेतलेलंच आहे. त्याच्यानंतर ऍडिशनल ड्युरिंग द इयर ते सुद्धा घेतलेलं आहे. त्याच्यानंतर उरलेला आहे डेप्रिशिएशन फंड. तो येणार डेप्रिशिएशन फंड. डेप्रिशिएशन फंड काय काय सांगितलेलं आहे, किती आहे, मशिनरी अँड प्लांट लिहू शकता इथे, किंवा मग डायरेक्ट याची ऍडिशन करून डायरेक्ट लिहू शकता. परंतु आता समजण्यासाठी मी तुम्हाला लिहित आहे मशिनरी अँड प्लांट. इनर कॉलम मध्ये टाकून घ्या. किती आहे 45,000. त्याच्यानंतर आहे ट्रान्सफॉर्मर अँड मेन्स. ट्रान्सफॉर्मर अँड मेन्स 20,000. आणि दुसरा आहे सर्व्हिस कनेक्शन. सर्व्हिस कनेक्शन 15,000. 45 देणार याची टोटल 60, 70, 80,000. आणि त्याच्यानंतर सांगितलेलं आहे नेट रेव्हेन्यू अकाउंट. क्रेडिट बॅलन्स आहे. आता क्रेडिट बॅलन्स असल्यामुळे ती लायबिलिटी साईडला नेट रेव्हेन्यू अकाउंट. नेट रेव्हेन्यू अकाउंट म्हणजे तुमचा लॉस झालेला आहे आणि लॉस असल्यामुळे ते तुमचं लायबिलिटी साईडला येणार 40,000. नेट रेव्हेन्यू अकाउंट क्रेडिट बॅलन्स आहे. क्रेडिट बॅलन्स म्हणजे प्रॉफिट आहे, सॉरी लॉस नाही, प्रॉफिट आहे 40,000चा. टोटल करा आणि टोटल ही सेमच येणार. किती करा 6, 7, 7.5, 7.5, 8,70,000. $60, 1.5 लाख, 2.5. कॅश ॲट बँक राहिला याच्यामध्ये 50,000. 8,70,000. ठीक आहे. या पद्धतीने अशा पद्धतीने हा तुमचे जनरल बॅलन्स शीट आणि तुमचं कॅपिटल अकाउंट तयार करायचं असतं.